ओम नमो भगवते वासुदेवाय. अनेक प्रकारचे यज्ञ या करत करत 1 कोटी वर्षापर्यंत ह्या महाराज भरतांनी राज्य केलं. ते राज्य करत असताना प्रारब्धवशात जे जे काही भोग होते ते सगळे भोगले. आणि अशा भोगांमुळं प्रारब्ध हळूहळू क्षीण होत गेलं. प्रारब्ध करणान भोगादेव क्षय असं म्हटलं जातं. आणि असं जेव्हा प्रारब्ध क्षीण झालं तेव्हा त्यांना ती आतूनच जाणीव झाली आणि लक्षात आलं की आतापर्यंत जे जे काही भोगलं हे सगळं आता आपल्याला इथेच सोडून द्यायचं आहे. ज्याला हे पूर्ण ठाऊक असतं की केव्हा ना केव्हा तरी आपल्याला हे सगळं इथे सोडून जायचं आहे, त्यावेळेला तो साहजिकच कुठल्याही कर्मामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्त राहत नाही. आणि जी काही कर्म असतील ती अनासक्त वृत्तीने तो करत असतो. लोकांचा एक समज असा आहे की भगवंत इथेच आहे, इथेच मिळेल आणि त्याच्यासाठी काहीही सोडण्याची आवश्यकता नाही. पण अशा लोकांना निष्कामता म्हणजे काय हेच ठाऊक नसतं. असं म्हणणारे लोक निष्कामतेचं मूळच छाटून टाकतात. मुळात जर आत त्यागवृत्ती नसेल तर निष्कामता तरी येणार कुठून? भरत महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणे ऋषभदेवांप्रमाणे मनाशी घेतलेलंच होतं की केव्हा ना केव्हा तरी आपल्याला संपूर्ण हा राज्यपाठ वगैरे इथले सगळे भोग सोडून द्यायला लागणार आहे. आणि त्याप्रमाणे जेव्हा संपूर्ण प्रारब्ध क्षीण झालं आणि आता आपल्याला पुढच्या मार्गाला जायची तयारी करायला हवी असं आतून जाणवलं, तेव्हा वंश परंपरेने जी संपत्ती आली होती, जे राज्य आलं होतं त्याचे यथायोग्य भाग केले आणि आपल्या 5ही मुलांमध्ये ते वाटून दिले. आणि मग सर्व संपन्न अशा ऐश्वर्य संपन्न अशा राजमहालातून ते बाहेर पडले आणि पुलहाश्रमामध्ये ते निघून गेले, ज्याला हरिहर क्षेत्र असंही नाव आहे. हा जो पुलहाश्रम आहे हा चक्र नदी म्हणजे गंडकी नदीच्या बाजूनीच आहे, त्याच्या काठावर आहे. आणि तिथे राहणाऱ्या सगळ्या भक्तांवर भगवान वासुदेव अत्यंत वात्सल्यपूर्णतेने लक्ष ठेवून असतात. आणि आजही त्या भक्तांना त्यांच्या इष्टरूपामध्ये ते दर्शन देतात. ह्या चक्र नदीमध्ये किंवा गंडकी नदीमध्ये चक्राकार असे शालिग्राम दगड मिळतात, शिळा मिळतात की ज्यांच्या खालीवर दोन्हीकडे नाभीच्या आकाराची चिन्ह असतात. आणि ही नदी तीरावरच्या सगळ्या ऋषीजनांच्या आश्रमांना पवित्र करत पावन करत वाहत असते. अशा या पुलहाश्रमाच्या उपवनामध्ये अत्यंत एकांत अशा स्थळी एकटंच राहून महाराज भरत भगवंताची आराधना करत होते. पत्र, पुष्प, तुळशीदल, पाणी, कंदमूलं, फळं इत्यादी सेवून आपली एकाग्रता ढळणार नाही अशा प्रकारे ते राहत होते. आणि सगळ्या विषयांच्या अभिलाषांपासून आपलं अंतःकरण पूर्णतः निवृत्त केलं, शांत केलं. आणि असं आराधन करत असताना त्यांच्यामध्ये चित्तात परम आनंदाची प्राप्ती त्यांना झाली. तेव्हा अशा प्रकारे ते अत्यंत नियमपूर्वक कसून भगवंताची सेवा करत होते. त्यावेळेला त्यांच्या ठिकाणी प्रेमाचा आवेग इतका वाढता राहिला की त्यामुळे हृदय अत्यंत द्रवीभूत झालं, शांत झालं. आणि आनंदाच्या आवेगामुळं संपूर्ण देहावर रोमांच उभे राहायला लागले. भगवत दर्शन कधी होईल ह्या उत्कंठेनं
डोळ्यातून प्रेमाश्रू अखंडपणे स्रवत होते, त्याच्या धारा लागलेल्या होत्या आणि दृष्टी शून्यामध्ये स्थिर झाली. शेवटी आपल्या ध्यानामध्ये आपलं जे इष्ट दैवत आहे त्या दैवताची चरणकमल त्यांना या भक्तियोगामुळे दिसायला लागली, त्याचा आविर्भाव झाला आणि त्या परमानंदाने भरलेल्या हृदयरूप सरोवरामध्ये बुद्धीचा विलय होऊन त्यांना इतकी अवस्था प्राप्त झाली की पुढे पुढे भगवंताची पूजा करण्यातही स्मरण राहिलं नाही, इतके त्या भगवत भावामध्ये ते निमग्न होते. आणि अशा प्रकारे भगवत सेवा करत असताना, भगवत सेवेसाठी तत्पर राहत असताना देहाचं भान नव्हतं, शरीरावर कृष्णमृगाचं कातडं पांघरलेलं होतं. त्रिकाल स्नान केल्यामुळं केस सदैव ओले राहायचे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जटाही निर्माण झाल्या. पण तरी सुद्धा त्यांचे एकूण जे दर्शन होतं, हे दर्शन अतिशय लोभस होतं, आकर्षक होतं. सूर्यमंडळामध्ये सूर्याच्या संबंधाच्या ऋचांनी जेव्हा ज्योतिर्मय अशा परमपुरुष भगवान नारायणाची आराधना केली जात असे, त्यावेळेला ते असं म्हणत असत, पर्वरज सवितुर जात वेदो देवसे भर्गो मनसे जजान सुरे प्रसाद पुनराविश्य चष्टे हंसंग रुद्राण नशद्रंगे गिरात निमहा. की भगवान सूर्यांचं कर्मफलदायक असतं ते तेज आहे, ते प्रकृतीच्याही पलीकडचं आहे आणि त्याच तेजानं संकल्पद्वारा ज्या जगाची उत्पत्ती केलेली आहे आणि तेच भगवान सूर्यनारायण अंतर्यामी रूपानं ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये प्रविष्ट झाले असून आपल्या चित शक्तीद्वारा विषय लोलूप असलेल्या जीवांचंही तेच रक्षण करतात आणि आम्ही सगळे त्याच बुद्धी प्रवर्तक तेजाचं सेवन करतो, त्या तेजाची आस करतो, त्या तेजाला शरण जातो, त्याचा आश्रय घेतो. पुढे त्यांच्या आयुष्यात एक संपूर्ण जीवनाला वेगळी कलाटणी देणारा प्रसंग घडला. तो काय होता पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.